afternoon to all of you. Last lecture discussing natures of financial analysis, and today's lecture discuss about the tools of financial statement analysis. So tools of financial statement analysis. First one is the ratio analysis. Show the ratio analysis. This is the main part of financial analysis. In this main part of ratio analysis, fund flow statement, these are financial tools. Cash flow statement. So the tools of financial, first one is the ratio analysis. Discuss about the tools of financial statement analysis. Tools of financial statement analysis. Statement analysis. Statement analysis. So the first one is the ratio analysis. Ratio analysis. So ratio analysis. This tools involve calculating the various ratio. यामध्ये various type चे रेशो कॅल्क्युलेट केले जातात रेशो अनालिसिस मध्ये. From the figure appearing in the financial statement, ratio means mathematically proportions between two or more related figures, usually expressed in percentage. Ratio means काय आहे तर mathematically proportions between two or more related, दोन आणि दोन पेक्षा जास्त रिलेटेड जे फिगर्स असेल युजुअली एक्सप्रेस इन पर्सेंटेज, ते पर्सेंटेज मध्ये काय करायचं एक्सप्रेस करायच्या मीन्स रेशो अनालिसिस करायच्या. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये कोणते रेशो वी कॅल्क्युलेट टू शो द पर्सेंटेज, त्यावेळेस रेशो कॅल्क्युलेट करतो कशामध्ये शो करतात तर ते रेशो पर्सेंटेज मध्ये. सो पर्सेंटेज ऑफ नेट प्रॉफिट सेल्स, जो नेट प्रॉफिट आहे तो विथ सेल्स मध्ये पर्सेंटेज मध्ये शो करत असतात. शो दिस रेशो विल शो द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द कंपनी. तो रेशो कशासाठी अनालिसिस करत असतात तर कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटी साठी. Similarly, there are ratios that show financial positions, liquidity, solvency and efficiency of the company. This is ratio analysis. Second one, ratio analysis means जो दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिलेटेड फिगर्स आहे किंवा जो मॅथमॅटिकली प्रोपोर्शन्स आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्त, ते काय करतात पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करतात. मीन्स रेशो अनालिसिस. शो द नेक्स्ट पॉइंट फंड फ्लो स्टेटमेंट. नेक्स्ट फंड फ्लो स्टेटमेंट. Fund flow statement. Fund flow statement. Fund flow statement means balance sheet and profit and loss statement reveal about the asset and liability positions and amount of net profit, net loss respectively. Fund flow statement means जो बॅलन्स शीट आहे ट्रेडिंग अकाउंटचं जे बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ते काय करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट कॅल्क्युलेट करायचं. रिव्हल अबाउट दी ऍसेट, त्यामध्ये मग अबाउट ऍसेट किती आहे, रिव्हल अबाउट ऍसेट अँड लायबिलिटी, त्या बॅलन्स शीट मध्ये ऍसेट किती आहे, लायबिलिटी आहे किती आहे, पोझिशन्स अँड अमाउंट ऑफ नेट प्रॉफिट, जे नेट प्रॉफिटचे अमाउंट आहे किंवा जो नेट लॉस आहे ते काय कॅल्क्युलेट केल्यानंतर रिस्पेक्टिव्हली
analysis होतं. However, one of the limitations of the financial statement is that it do not show how the fund have been generated in the business and how the funds have been applied. त्यामुळे काय होतं, जे डू नॉट शो हाऊ दी फंड हॅव बीन जनरेट, बिझनेसमध्ये किती फंड जनरेट झालाय यासाठी नाही, तर त्यामध्ये किती फंड अप्लाइड केलाय, जो फंड आहे किती फंड अप्लाइड केलाय, तर हे त्यांच्या लक्षात येऊन जातं. दिस शॉर्ट कमिंग कॅन बी रिमूव्ड बाय प्रिपेअरिंग द फंड्स फंड फ्लो स्टेटमेंट. ज्यावेळेस फंड फ्लो स्टेटमेंट प्रिपेअर करतात त्यावेळेस ते शॉर्टकमिंग इन्कम असतं किंवा जो शॉर्टकमिंग नेट प्रॉफिट असतो तो काय करतो, कॅल्क्युलेट करत नाही. तो जे लॉंग इन्कमिंग असेल किंवा जास्त इन्कमिंग असेल ते काय करतात, फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये कॅल्क्युलेट करत असतात. त्या फंडला काय म्हणतात, सोर्स अँड ऍप्लिकेशन्स ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट. त्यामध्ये बघा, फॉर्मॅट अँड मेथड ऑफ प्रिपेअरिंग इज ऑल्सो डिस्कस लेटर इन. तर आपण फंड फ्लो स्टेटमेंट काय आणि त्याचा फॉर्मॅट काय आहे, तो कसा कॅल्क्युलेट करायचा, हे इन डिटेल मध्ये आपण पुढच्या लेक्चरला बघणारच आहोत. त्यामध्ये फंड फ्लो स्टेटमेंट, आफ्टर दॅट कॅश फ्लो स्टेटमेंट, नेक्स्ट पॉइंट कॅश फ्लो स्टेटमेंट. सो द कॅश फ्लो स्टेटमेंट इज cash flow statement. Cash flow statement. Cash flow statement. So the cash flow statement means this statement show flow of cash during the year. The item resulting in cash inflows and cash outflow are shown in this statement. ह्या स्टेटमेंट मध्ये काय शो केलं जातं, तर जी कॅश इनफ्लो किती आहे किंवा कॅश आउटफ्लो किती आहे या रिलेटेड जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट कॅश इनफ्लो म्हणून काय करतात, अनालिसिस करतात किंवा यामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये त्याचे रेकॉर्ड करत असतात. In this statement, this cash inflow and outflow are grouped under cash flow under operating activity, financial operating ज्या ऍक्टिव्हिटी आहे किंवा फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज आहे अँड इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी. यामध्ये कोणकोणत्या येतात, ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी येतात, फायनान्शियल ऍक्टिव्हिटी आणि इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. A limited company has to prepare cash flow statement along with the balance sheet and profit and loss account, loss statement and include in the annual report. अशा काही ज्या लिमिटेड कंपन्या आहे की त्या ज्या लिमिटेड कंपनी आहे त्याच कंपन्या काय करत असतात, तर जे कॅश फ्लो स्टेटमेंट आहे ते कॅश फ्लो स्टेटमेंट कॅल्क्युलेट करत असतात. त्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट नंतर आफ्टर दॅट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स अँड आफ्टर दॅट बॅलन्स शीट अँड हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यावरून ते त्या कंपनीचं काय स्टेटमेंट शो करत असतात. जो अॅन्युअल रिपोर्ट आहे तो अॅन्युअल रिपोर्ट तो कंपनीचा शो करत असतात. दिस कॅश फ्लो स्टेटमेंट इज टू बी प्रिपेअर्ड ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 3. तर कॅश फ्लो स्टेटमेंट कोणत्या स्टँडर्ड नुसार ते कॅल्क्युलेट करत असतात, अकाउंटिंग स्टँडर्ड 3 AS3. अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नुसार ते कॅश फ्लो स्टेटमेंट शो करत असतात, कॅल्क्युलेट करत असतात. अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नुसार ते कॅश फ्लो स्टेटमेंट कॅल्क्युलेट करत असतात. कॅश फ्लो स्टेटमेंट
काय करतात तर ते कॅल्क्युलेट करतात. ओके. नेक्स्ट पॉइंट, इंटरप्रिटेशन्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे त्यामध्ये इंटरप्रिटेशन्स काय आहे? इंटरप्रिटेशन्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. पॉइंट इज इंटरप्रिटेशन्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. Interpretations of financial interpretations of financial statement. Show the interpretations by using tools mentions about it possible to interpret the financial statement. Financial statement need to be interpreted to know the overall health of the organizations. Interpretations of financial statement अनालिसिस मध्ये ते काय करतात, ओव्हरऑल जे कंपनी आहे ते कंपनीचं जे हेल्थ आहे ते काय करतात, इंटरप्रिएट करत असतात ओव्हरऑल हेल्थ ऑफ दी कंपनीज. सो फॉर example, when various ratios are calculated, a comparison analysis should be made with reference to the profitability, liquidity, solvency and efficiency of the organizations, and conclusions can be drawn on the basis of such an analysis. तर इंटरप्रिटेशन्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये काय केलं जातं, जे ऑर्गनायझेशनची हेल्थ आहे त्या ऑर्गनायझेशन हेल्थचा काय केलं जातं, तिथं ऑर्गनायझेशन हेल्थचा तिथे थिंकिंग केली जाते. त्यामध्ये ते काय करतात, जे ऑर्गनायझेशनच्या हेल्थमध्ये जे रेशिओ अनालिसिस आहे, रेशिओ अनालिसिस मध्ये ते काय करत असतात, कॅल्क्युलेट करत असतात. त्यामध्ये कंपॅरिजन्स करत असतात, अनालिसिस करत असतात. मेड विथ रेफरन्स टू दी कोणकोणते रेशियोज अनालिसिस करतात बघा, प्रॉफिटेबिलिटी रेशियोज, लिक्विडिटी रेशियोज, सॉल्व्हन्सी रेशियोज अँड efficiency of the organizations, and conclusions and be drawn on the basis of such as analysis. Similarly, there is need to interpret the position shown by fund flow statement and cash flow statement. Fund flow statement and cash flow statement. This is the interpretations of financial statement. Show the next point, limitations of financial analysis. Financial analysis करण्यासाठी कोणकोणत्या limitations पडतात? So we discuss about the limitations of financial limitations about the limitations of financial analysis. Limitations of financial analysis. Limitations of the financial analysis. Financial analysis करताना कोणते limitations पडतात त्यामध्ये बघा, तर window dressing of financial statement. Window dressing of financial statement. Window dressing means limitations of financial analysis मध्ये काय केलं जातं, financial analysis extremely useful of understanding the overall positions of company. Useful of the for the understanding the overall positions of the company. It has got some limitation. तर त्यासाठी काय पडतात, काही limitations पडतात. So the first one is windows dressing of financial statement. Second one, difficulty in interpretations. Third one, lack of clarity. And fourth one, positions on a particular day. Positions on particular day. This is the limitations of financial analysis. Show the one by one. Windows dressing of financial statement. Windows dressing of financial statement. This financial analysis based on figure taken from the financial statement.
such as balance sheet and profit and loss statement. There may be windows dressing in the financial accounting, which means that the figure shown in the financial statement may have been distorted, or in other words, this figure may be manipulated. If this is the situations of financial analysis based on figures, तर विंडोज ड्रेसिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये काय केलं जातं, जे बॅलन्स शीट आहे किंवा जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे ते काय केलं जातं, त्यामधले जे फिगर्स आहेत त्या घेतल्या जातात फायनान्शियल अनालिसिस साठी. फायनान्शियल अनालिसिस साठी जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे किंवा जे बॅलन्स शीट आहे त्यामध्ये टेकन केल्या जातात. त्यानंतर ते काय करतात, there may be windows dressing in the financial accounting, which means that the figure shown in the financial statement may have been distorted, or in the other word, this figure may be have been manipulated. If this is the situation, the financial analysis based on such figures will not reveal the true positions. Okay, second one, difficulty in interpretations. Okay, today's lecture is over. So the remaining part is next lectures. Thank you for everyone and thank you for